आणि प्रसाद लाड पोहोचलेले आहेत। जरांगे उद्यापासून उपोषण करतायत। विखे पाटील प्रसाद लाड अंतरवाली सराटीमध्ये आता दाखल झालेले आहेत। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेत आहेत। याआधी प्रसाद लाड यांनी जरांगे यांची भेट घेतली, त्यांच्या मागण्या नीट समजून घेतलेल्या होत्या। जरांगे यांनी या काळामध्ये उपोषण करू नये असं आवाहन देखील सरकारकडून करण्यात आलेलं आहे। जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगे यांची भेट घेत आहेत। त्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील प्रसाद लाड आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत। जरांगे उद्यापासून उपोषण सुरू करणार आहे। सरकारला अल्टिमेटम दिलेला होता, त्यामध्ये त्यांनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे आता चर्चा नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं होतं। तर आता सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालंय। याआधी प्रसाद लाड यांनी जरांगे यांची भेट घेतलेली होती, त्यावेळेला भाजपचे मंत्री येत नाहीत अशी खंत जरांगेंनी व्यक्त केली होती। त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील जरांगे यांच्या भेटीसाठी इथे आले। याआधी मुंबईमध्ये जरांगे यांनी जे आमरण उपोषण सुरू केलं होतं, तर आझाद मैदानावरच्या उपोषणाच्या वेळेला सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनीच मध्यस्थी केली होती। जरांगे उपोषणावर ठाम आहेत। उद्यापासून जरांगे आपलं उपोषण सुरू करणार आहेत। त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेत आहेत। याआधी प्रसाद लाड यांनी भेट घेऊन जरांगेंच्या मागण्या समजून घेतल्या होत्या आणि सरकारपर्यंत आपण हे पोहोचवतोय, मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण हे पोहोचवणार असं प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी इथे आलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील जरांगे यांची या ठिकाणी भेट घेत आहेत। तर सरकारकडनं नेमका कोणता निरोप जरांगेंसाठी राधाकृष्ण विखे पाटील प्रसाद लाड घेऊन आलेले आहेत, तर हे आपण बघूयात। तर सध्या तरी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेते। राधाकृष्ण विखे पाटील प्रसाद लाड अंतरवाली सराटीमध्ये। सरकारच्या या शिष्टमंडळानंतर जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहणार की मग काही आणखी काळ सरकारला देणार? जवळपास 90,000 प्रमाणपत्र अद्याप दिली नाहीत असा आरोप जरांगे यांनी केलेला आहे। तर त्यामध्ये शिष्टमंडळ नेमकं काय चर्चा करणार जरांगे यांच्याशी पाहणं महत्त्वाचं असेल।